संडेला चिकन, मटण तर आपण नेहमीच खातो. पण कधीतरी ना काहीतरी लाईट खायचं असतं आणि काहीतरी असं जे पटकन होणारं आहे. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी अंड्याची एक मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. जी करायला फक्त 15 ते 20 मिनिटं लागतात आणि जर सोबत पाव आणले तर मग तर काय पटकनच होतात. पण पावाच्या ऐवजी तुम्ही चपातीसोबत पण हे एन्जॉय करू शकता. तर चला आज आपण अंडा घोटाला करत आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे. खूप अप्रतिम लागते आणि बाहेर ना गाड्यावरती वगैरे खूप छान मिळते. तर तसाच प्रयत्न आहे. चला तर सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपण मस्त अशी चमचमीत अंडा घोटालाची रेसिपी सुरू करूया. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला अंडे उकळून घ्यायचे आहे. तर मी एका पॅन मध्ये पाणी घेतलं. अर्ध लिटर वगैरे पाणी असेल त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि यामध्ये अंडे घ्यायचे आहे. तर मी इथे 5 अंडे घेतलेले आहे. मीठ घातल्यामुळे जेव्हा उकळताना ते पाणी बाहेर जात नाही आणि अंडी पण व्यवस्थित उकळली जाते आणि याचं साल व्यवस्थित निघतं. तर आता याला एक 10 मिनिटं आपण उकळून घेऊ किंवा अंड्यावरती ना असे क्रॅक्स येतपर्यंत उकळून घ्यायचे आहे. तोपर्यंत आपण भाज्या कट करून घेऊ. तर इथे कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची मी घेतलेली आहे. शिमला मिरची ऑप्शनल आहे. पण कांदा टोमॅटो घातला तरी चालेल, पण शिमला मिरची पण घालून बघा, चव छान लागते. त्यानंतर हे सगळं मी बारीक चिरून घेतलं आणि तेवढ्या वेळात अंडी पण छान उकळली गेली आहे. तुम्ही बघू शकता अंड्यांवरती छान क्रॅक्स आलेले आहे. इथे 10 मिनिटं झाली होती. 10 मिनिटात ही अंडी छान उकळली जाते. आता यातलं गरम पाणी काढून घेऊ आणि यामध्ये थंड पाणी घालू आणि आता याचे साल काढून घेऊ. तर हे गरम असतं, एक 5 मिनिटं थंड पाण्यामध्ये ठेवा, म्हणजे आपल्या नॉर्मल टेम्परेचरच्या पाण्यामध्ये, आणि त्यानंतर याचे साल काढून घेऊ. तर हे बघा, मी अंड्याचे असे साल काढून घेतले. आता कढईमध्ये 4 ते 5 टेबलस्पून इतकं तेल घ्यायचं. तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलेलं आहे. जर तुम्हाला तेल कमी टाकायचं असेल तरीही चालेल. त्यानंतर यामध्ये जे आपण कांदा, टोमॅटो, शिमला मिरची नंतर टाकायची आहे. कांदा आणि टोमॅटो सुरुवातीला टाकू आणि याला चांगलं सॉफ्ट होतपर्यंत परतवून घेऊ. सॉफ्ट होण्यासाठी मी थोडंसं मीठ घातलं आहे, म्हणजे पटकन हे टोमॅटो आणि कांदा सॉफ्ट होईल. त्यानंतर यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली आणि परत 1-2 मिनिटं छान परतवून घेतलं. तर कांदा पण छान व्यवस्थित सॉफ्ट होतपर्यंत इथे 2 ते 3 मिनिटं लागून जातात. त्यानंतर यामध्ये सगळे सुके मसाले घालायचे आहे. तर इथे कांदा टोमॅटो चांगला सॉफ्ट झाल्यानंतर अर्धा चमचा हळद घातली. 2 चमचे मी इथे तिखट घातलेलं आहे. तिखटाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा. माझ्याकडून इथे तिखट थोडंसं कमी झालेलं आहे. कारण रंगावरून तुम्हाला दिसत असेल थोडंसं असं मस्त लाल रंग दिसायला पाहिजे होता आणि थोडंसं खरं तर तिखट पण कमी झालं आहे. तर इथे 2 ते 2.5 चमचे तिखट घाला किंवा तुम्ही कितपत तिखट खाता त्या पद्धतीने. त्यानंतर धणे-जिरे पूड घातली. थोडासा टोमॅटो केचप घालायचा आहे. त्यामुळे चव छान येते. अगदी थोडंसं 1 चमचा चवीपुरतं मीठ घालायचं आणि 1 मिनिट याला छान परतवून घ्यायचं. आता यामध्ये शिमला मिरची घालायची राहिली आहे ना, तर ती पण आता घालायची. आणि शिमला मिरचीला शिजवायची गरज नाहीये. शिमला मिरची अशी छान हिरवी दिसली पाहिजे म्हणून सगळ्यात शेवटी घातलं. आणि परत हाय फ्लेमवरती आपण हे 1 मिनिटं परतवून झाल्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर सुरुवातीला मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि आता या पाण्याला उकळी येतपर्यंत आपण जे अंडे उकळून ठेवलेले आहे त्याला किसायचं आहे. तर जी जाड किसणी असते ना, त्याने आपल्याला हे अंडे छान किसून घ्यायचे आहे. नेहमीच आपण अंडा भुर्जी तर करतोच, अंडे असे रस्यामध्ये सोडवून किंवा मसाल्यामध्ये करतो. आज हे अंडा घोटालाची अगदी मस्त सिंपल आणि चवदार रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे. चमचमीत लागते, बाहेर गाड्यावरती छान मिळते पण, आणि बाहेरची खाण्यापेक्षा मस्त घरी बनवली तर आपल्याला सगळं माहिती असतं की आपण आता यामध्ये काय काय वापरलेलं आहे. तर मस्त असे हे जे आपण अंडे किसून घेतले होते ते पण यामध्ये घातले आणि परत यामध्ये मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि आता याला झाकून एक 2-3 मिनिटं वाफ काढून घेऊ. यावरती गरम मसाला घालायचा आहे. थोडीशी मी कोथिंबीर घातली आणि झाकून याला एक 2 मिनिटाची वाफ काढून घेतली. तोपर्यंत ही पाव भाजून घेऊ. तर इथे पाव भाजण्यासाठी मी थोडंसं तूप घेतलं. तूप घ्या किंवा बटर घ्या किंवा मग नाहीच, दोन्ही पण चालत असेल तर साधं तेल घेतलं तरी चालेल. त्यानंतर यामध्ये थोडासा पावभाजी मसाला घातला, थोडी कोथिंबीर घातली आणि हे पाव यामध्ये
भाजून घेतले. तर या पद्धतीने जसं आपण पावभाजीला भाजतो अगदी त्या पद्धतीने भाजून घ्यायचं. आणि इथे आपला हा अंडा घोटाला किंवा अंडा भुर्जी किंवा अंड्याची मस्त अशी चमचमीत भाजी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता वरती छान तेल सुटायला लागलेलं आहे. अजून थोडा वेळ ठेवलं की छान मस्त तेल सुटतं, पण ही थोडीशी मग ड्राय होऊ शकते. तुम्हाला याची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता. पण अगदी थोडीशी लपथपी किंवा इथे जसं मी दाखवल्या तशी केली ना, छान लागते. एकदम ड्राय करू नका किंवा एकदम पातळही करू नका. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की माझ्याकडून तिखटाचं प्रमाण कमी झालेलं आहे, तर थोडंसं अजून तिखट असतं ना, तर मस्त असा लाल रंग आला असता या भाजीला. आणि वरून तुम्ही आहे ना थोडीशी हिरवी मिरची बारीक चिरून घाला. मस्त एक छान असं दाताखाली ती हिरवी मिरची आली की छान असा किक बसेल आणि मजा येईल. पण ते ऑप्शनल आहे. जर लहान मुलं खाणार असेल तर मिरची नाही घातली तरीही चालेल. तर या पद्धतीने ही अंडा घोटाल्याची रेसिपी एकदा करून बघा. अगदी सिंपल रेसिपी आहे. घाई गडबडीमध्ये कधीतरी पटकन करायचं असेल ना, तर एक 10 मिनिटात तयार होतात. फक्त आपण इकडे अंडे उकळायला ठेवले आणि इकडे बाकी तयारी केली, की एक 10 ते 15 मिनिटात ही भाजी तयार होते. तर एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत सोमवारी दुपारी 2 वाजता आणि शनिवारी लाईव्हमध्ये संध्याकाळी 5 वाजता. तोपर्यंत बाय बाय.